गोकुळची निवडणूक नेमकी कशा पद्धतीनं पार पडते? या निवडणुकीत नेमके मतदार कोण आहेत? सामान्य नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे का? आणि संचालक नेमके कशा पद्धतीने निवडले जातात? खऱ्या अर्थानं गोकुळच्या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया आपण स्टेप बाय स्टेप आज समजून घेणार आहोत. सर्वात आधी एक महत्वाची गोष्ट समजून घ्या. गोकुळ दूध संघाची निवडणूक ही विधानसभा किंवा ग्रामपंचायत यासारखी नसते. ही सहकारी संस्थेची निवडणूक असते आणि ती महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यानुसार पार पडते. यामध्ये स्टेप पहिली, संस्था निश्चिती. गोकुळ दूध संघाशी संलग्न असणाऱ्या दूध उत्पादक सहकारी संस्था, महिला दूध संस्था, प्रक्रिया संस्था आणि इतर पात्र संस्थांची माहिती पहिल्यांदा तपासली जाते. कोणत्या संस्था मतदानासाठी पात्र आहेत हे सर्वात आधी निश्चित केले जातं. यानंतरची स्टेप दुसरी म्हणजे प्रतिनिधी निश्चित होतात आणि इथं सर्वात महत्वाचा भाग येतो. सामान्य शेतकरी थेट मतदान करत नाहीत. प्रत्येक दूध संस्थेकडून एक अधिकृत प्रतिनिधी निवडला जातो आणि त्याच प्रतिनिधीला हा मतदानाचा अधिकार असतो. म्हणजे एका गावात संपूर्ण संस्थेच्या वतीने एक व्यक्ती मतदानासाठी पात्र असते. 2 जून पासून 1 जुलै पर्यंत ठराव जमा करण्याची मुदत आहे. यानंतरची तिसरी स्टेप म्हणजे प्राथमिक मतदार यादी जाहीर. यानंतर निवडणूक अधिकारी प्राथमिक मतदार यादी जाहीर करतात. या यादीमध्ये संस्थेचं नाव, प्रतिनिधीचे नाव, सभासद नंबर अशा पद्धतीची माहिती असते. यानंतरची स्टेप चौथी, हरकती आणि दावे. प्राथमिक मतदार यादी जाहीर झाल्यानंतर काही दिवस हरकती मागवल्या जातात. उदाहरणार्थ एखाद्या संस्थेचं नाव राहिलं असेल, प्रतिनिधी चुकीचा असेल किंवा एखाद्या संस्थेची थकबाकीमुळे ती संस्था अपात्र असेल तर त्यावरती हरकती घेता येतात. हा टप्पा देखील खूप महत्वाचा मानला जातो कारण इथूनच राजकीय हालचालींना खऱ्या अर्थानं सुरुवात होतात. स्टेप पाचवी, अंतिम मतदार यादी. सर्व हरकतीची छाननी झाल्यानंतर अंतिम मतदार यादी जाहीर केली जाते. ही यादी अंतिम मानली जाते आणि याच मतदारांना खऱ्या अर्थानं मतदानाचा अधिकार असतो. स्टेप सहावी, जागांचे आरक्षण. यानंतर विविध गटांसाठी जागा निश्चित केल्या जातात. उदाहरणार्थ सर्वसाधारण गट, महिला गट, इतर मागासवर्गीय गट, अनुसूचित जाती जमाती अशा प्रत्येक गटातून संचालक निवडले जातात. यानंतरची स्टेप आहे ती म्हणजे स्टेप सातवी, उमेदवारी अर्ज दाखल करणे. यानंतर इच्छुक उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करतात. यामध्ये अर्ज, आवश्यक कागदपत्रे, अनामत रक्कम सादर करावी लागते. नंतरची स्टेप आहे अर्ज छाननी. त्यानंतर निवडणूक अधिकारी अर्जाची तपासणी करतात. उमेदवार पात्र आहे का, थकबाकी काही आहे का, कागदपत्र योग्य आहेत का, हे सर्व या गोष्टींच्या मध्ये तपासलं जातं. नियमात त्रुटी आढळल्यास अर्ज देखील बाद होऊ शकतो. यानंतरची स्टेप आहे अर्ज माघार. छाननीनंतर वैध उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची संधी दिली जाते. याच टप्प्यावरती खऱ्या अर्थानं राजकीय समझोते होतात, पॅनेल तयार होतं, बिनविरोध प्रयत्न साठी खऱ्या अर्थानं सुरुवात होते. मोठ्या प्रमाणात चुरस या स्टेपमध्ये बघायला मिळते. यानंतरची स्टेप आहे ती म्हणजे चिन्ह वाटप. अंतिम उमेदवार निश्चित झाल्यानंतर त्यांना निवडणूक चिन्ह दिले जातं. म्हणजे उदाहरणार्थ कपबशी असेल, घड्याळ असेल अशा पद्धतीची चिन्ह उमेदवारांना मिळतात. त्यानंतर सुरू होते प्रचाराची रणधुमाळी. पण हा प्रचार इतर सर्व निवडणुकांप्रमाणे नसतो. खऱ्या अर्थानं या प्रचारामध्ये बघायला गेलं तर थेट संस्थांच्या मध्ये जाऊन लोकांशी गाठीभेटी घेतल्या जातात, बैठका घेतल्या जातात, राजकीय गणित समीकरणं इथं खऱ्या अर्थानं चालतात. पॅनल पॉलिटिक्स जे आपण म्हणतो ते या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतं. या गोकुळच्या निवडणुकीमध्ये बघायला गेलं तर जवळपास 5,000 पेक्षा जास्त मतदार असू शकतील. संपूर्ण जिल्ह्यामध्ये करवीर तालुक्यामध्ये जवळपास 900, राधानगरी तालुक्यांच्या मध्ये बघायला गेलं तर 700 पेक्षा अधिक अशा पद्धतीनं तालुका निहाय जिथं जिथं हे मतदार आहेत या मतदारांच्या गाठीभेटी घेऊन, संस्थांच्या गाठीभेटी घेऊन लोकांशी बोलणी केली जातात आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं निवडणूक लागणार. आणि या निवडणूक बघायला गेलं तर गुप्त मतदान पद्धतीनं बॅलेट पेपरवरती याचं मतदान होतं. हजारो कोटींची उलाढाल असणारा हा संघ, लाखो दूध उत्पादकांशी थेट संबंध असणारा हा संघ, खऱ्या अर्थानं ग्रामीण राजकारणावरती मोठा प्रभाव असणारा हा गोकुळ दूध संघ, या संघाची निवडणूक अशा पद्धतीनं पार पडते आणि संपूर्ण जिल्ह्यातील नेत्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असणारा, ग्रामीण राजकारणाच्या दृष्टिकोनातून अर्थकारणाची नाडी म्हणून ज्याला आपण बघतो असा हा गोकुळ दूध संघ, या संघाची निवडणूक आजपासून बघायला गेलं तर 3 महिन्यानंतर होणार आहे. मात्र सध्याच वातावरण तापायला सुरुवात झालेलं आहे. तुम्हाला या निवडणुकीच्या सर्व ज्या अपडेट आहेत या केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून इत्थंभूत प्रमाणे मिळत जातील. तुर्तास चॅनेलला जर का अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.